अरे हा या ठिकाणी बघा आपण बिलखेडी या ठिकाणी आहे. बिलखेडी दक्षिण तट आणि इथे भोले इथे शिव मंदिर आणि भोलेनाथांचं दर्शन घेऊन मी ना त्या परिक्रमेची सुरुवात करत आहे. आपण पण दर्शन घेऊ शकता. बरोबर भगवान सूर्यदेवाचं आहे ना हे जे आहे ना भगवान सूर्यदेव बरोबर दिसतात या ठिकाणी आहे ना. त्यांचा सूर्याची किरणे बरोबर मंदिराच्या आत येतात. या ठिकाणी एक विशेष आणि जुनं मंदिर आहे आणि बरोबर पिंडीवरती भगवान सूर्यदेवाचे किरण आहे ना बघा बरोबर पिंडीवरती या ठिकाणी. आणि समोर पाहिलं तर भगवान सूर्यदेवता या ठिकाणी आणि नर्मदा मैया समोर. हे असं एवढं भारी दृश्य आहे या ठिकाणी. जर पाहिलं ना एवढा नजारा भगवान सूर्यदेवाच्यासाठी एवढं भारी मंदिर आहे ना. समोर मैया भगवान सूर्यदेवाचं समोर दर्शन पूर्वेला आणि या ठिकाणी त्यांच्या मूर्तीवरती भगवान सूर्यदेवाची बरोबर आपण म्हणतो ना प्रकाश पडतो. या ठिकाणी बघा प्रकाश द्वारपालजी आणि अशा मंदिरामध्ये ना अशी मूर्ती आहे या ठिकाणी. आणि मंदिराचा हा बाहेरचा सर्व परिसर. नर्मदे यार बिलखेडीवरून निघाल्याच्या नंतर असा मार्ग आहे आम्हाला. हे पहा या ठिकाणी असा मार्ग आहे परत वापस मला जाण्यासाठी. बघा असा बिलखेडीवरून निघालो ना आम्ही शिव मंदिरातून दर्शन घेऊन निघाल्याच्या नंतर आजच्या ज्या परिक्रमेची सुरुवात केली ना ही नर्मदा मैया किनाऱ्या मार्गे दक्षिण तटावरून सुरुवात केलेली आहे ना. असा मार्ग आहे या मार्गे चाललेलो आहे आणि नर्मदा मैया किनाऱ्यावरून जाण्यासाठी आता आम्हाला आहे ना पुढे आम्ही एक आता जो आहे ना हौशंगापूर जिल्हा आहे या ठिकाणी आहे ना. हौशंगापूरमध्ये आहे. हौशंगापूरमधून नर्मदापुरम लागण या ठिकाणी असा मार्ग आहे जाण्यासाठी. आहे पहा नर्मदे या ठिकाणी बघा बिलखेडीवरून आल्याच्या नंतर असा जो किनारा मार्ग आहे लई खतरनाक किनाऱ्याने आणि अवघड आहे. सकाळी जरा अवघड लागलं. ते गव्हाची शेती आहे त्या शेतातून ते संपूर्ण गव्हाची शेती या ठिकाणी बघा. अशी गव्हाची शेती आहे आणि ते पायी पथरले असं जावं लागतं या ठिकाणी. बघा नर्मदे नाही थोडंसं रस्ता काढत हे बघा ती गव्हाची शेतीतून नर्मदे यार. हे बघा त्या अशी शेती एकदम किनाऱ्याने. आता ते पलीकडं चालले ते तिकडनं ते केवट लोक आहेत त्यांची शेती करतात किनाऱ्याला. आणि ज्यावेळेस पावसाळ्याचा टाईम असतो ना त्यावेळेस हे संपूर्ण भरलेलं असतं. त्या नर्मदा मैयाचं जल असतं संपूर्ण फुल या ठिकाणी. ते तर हे आत्ताच एवढं आहे तर पावसाळ्यामध्ये फुल असतं. नर्मदे ठिकाणी बघा हे मोहरीतून चाललेलं आहे. आता आपण नर्मदा मैया किनारी बिलखेडीवरून आता एक घाट आहे ना 1 किलोमीटर अंतरावरती आहे आणि मोहरी लावलेली आहे. सर्व मोहरी आहे. हे मोहरी आलेली आहे. मोहरी चालायला जरा थोडं अवघड होतं कारण दंड हे ते परत पकडायला लागतं. खाली सर्व त्याचे हे आलेले आणि त्या रस्त्यातच आडवे झालेले
छोटी पगदंडी आहे, हे बघ ही सर्व मोहरी आहे. इथे मैया किनारे असे पीक घेतात आणि पीक पण किती एकदम जोरामध्ये, म्हणजे त्याला काय बोलतात मला नाही माहिती. हे बघा हे असं आलेले कितीतरी मोहरीची झाडं वाकलेली आहेत फार, एवढी त्याला मोहरी लागलेली, पूर्ण झाडं रस्त्यावर वाकलेत. रस्ताच बंद केलाय. नर्मदे नर्मदे. या ठिकाणी बघा आपण दक्षिण तटावरून आहे ना, बेलखेडीवरून आहे ना, आपण पुढे 6 ते 8 किलोमीटर पुढे नर्मदा किनाऱ्यामार्गे चालत आलेलो आहे. तर आपल्याला दुपारची भोजन विश्रांती आहे ना, ती आपण शोधण्याचाही प्रयत्न करणार आहे. कारण किनाऱ्यामार्गे भरपूर आश्रम आहेत. याचं एक कारण किनारा हा आहे ना, एक चांगला किनारा आहे. दक्षिण तटावरून चाललेलो इकडे गहू आहे आणि इकडे बी गहू आहे, त्याच्यामधून रस्ता आहे असा. आणि काही ठिकाणी चांगला रस्ता भेटतो, काही ठिकाणी. कारण इथे आहे ना एवढं असं जसं काय आपण गोव्यावाने जसे बीच आहे ना, असे बीच आहेत काही ठिकाणी. म्हणजे असं मैदान आहे, क्रिकेट खेळतात मुलं, हे करतात, इथे राहतात. पण उन्हाळ्यामध्ये येऊन आहे ना, जे शेतकरी लोक आहे ना मैया किनारी येऊन राहतात आणि त्यांना म्हणजे सगळ्या सुखसोयी होते. त्यांच्या गायी वगैरे सगळे घेऊन येतात आणि मैया किनारी येऊन राहतात. कारण त्यांना पाणी भेटतं, सगळ्या वस्तू भेटतात. आणि इथेच त्यांना थोडी जी जेवणाची जी म्हणजे रोजच्या जेवणामध्ये जे लागणार ना, त्याची एक थोडे लावत, मिरची लावतात, जे काही प्रकार असतील, जे काही जेवणामध्ये प्रकार असतील थोडे लावत राहतात. ते पण एक आपण म्हणतो ना, एक बिना फवारणीचं सर्व, फवारणी नाही काय नाही, हे खाण्यासाठी एवढं पौष्टिक असतं ना ते. कारण फवारणी नाही काय नाही, त्याच्यामुळं ते पण खायला एक सुंदर असतं. तेच अशाच प्रकारे या ठिकाणी जो आहे दुपारचे जवळजवळ आता 10:30 पावणे 11 झालेले आहेत. ऊन पण भरपूर लागतं आहे, लवकरच ऊन लागायला सुरुवात करते या ठिकाणी पाहिलं तर. कारण हा जो दक्षिण तटावरून परिक्रमा चालू आहे आमची, सुंदर अशी परिक्रमा आहे. भरपूर दिवस झालेत, 5वा महिना चालू आहे. आम्हाला 5 महिने पूर्ण होणार आहे परिक्रमेला. तर आमची 5 महिने लागणार आहे या परिक्रमेला आमच्या या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि आम्ही आता नर्मदा मैया किनाऱ्यामार्गे चाललेलो आहे या ठिकाणी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बघा नर्मदा परिक्रमा मार्ग असा वरून आले आणि हा दक्षिण तटावरून चाललेला आहे. तर आम्ही आहे ना बेलखेडीवरून आलेलो आहे. पुढे एक गोगई घाट आहे, गोगई घाटावरती चाललेलो आहे. नर्मदा परिक्रमा मार्ग असा डोंगरावरती आहे. म्हणजे जे एक पहाड आहे, त्या पहाडाला फोडून नर्मदा गेलेली आहे या ठिकाणी आणि तिथून आम्ही चाललेलो आहे. तर आमचा हा असा एक परिक्रमा मार्ग आहे. थोडं खाली उतरून जाणार आहे कारण ह्याचे ॲक्च्युली आम्हाला जरा सावलीला थोडं विश्राम करायचा आहे, थांबायचं आहे. बघू इथे आहे जागा, इथे बसणार याच्यावरती. नर्मदे हर बघा असा, नर्मदे हर थांबणार इथे. नर्मदे असा नर्मदेचा असा मार्ग, नर्मदे हर या ठिकाणी बघा आपण मुव्हार घाट लागणार, राधाकृष्ण मंदिर आहे. आता 12:30 वाजलेत, 1 वाजेपर्यंत आपण तिथे जाऊया. पण आता हे जे आम्ही आलो होतो ना, हे चणे बघा, इथे चणे टाकले होते, हरभरे. आम्ही आलो त्यावेळेस त्या तटावर, आता दक्षिण तट आहे. आता ते खाण्यासाठी आलेत, फार पूर्ण सुकलेत या ठिकाणी. तर गव्हाची शेती, या गव्हाच्या शेतीतून जायचं आहे. अशी एक पगदंडी आहे आणि समोर हा घाट येणार आहे. ह्या घाटावरती आम्हाला राधाकृष्ण मंदिर आहे, तिथे भोजनची दुपारची प्रसादी भेटते. आणि नर्मदा माई आहे, नर्मदे या ठिकाणी बघा मुव्हार घाट आहे. असा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे बघा. नर्मदा मैया इकडे आहे आणि गव्हाच्या शेतीच्या बाजूने असा
चालायचं. इकडनं तर नर्मदा मैयाच्या बाजूलाच पूर्ण शेती केलेली आहे आणि इकडनं असा मार्ग दिला आहे, परिक्रमा मार्ग. आणि ह्या पहाडीच्या बाजूला ज्यावेळेस पाऊस असतो त्यावेळेस इथं संपूर्ण पाणी असतं. हे कडतं ते टोक संपूर्ण पाणी असतं ह्या साईडला. आणि आता मोहार घाट आहे, राधाकृष्ण मंदिर आहे, त्या मंदिराचे दर्शन घेऊन तिथं दुपारचे भोजन प्रसादी. आणि पुढे जाण्याचा दुपारच्या नंतर 2-3 वाजता एक मार्ग आहे. तर त्या हे किनारा मार्गाचे संपूर्ण, कारण दुसरा रोडने गेलं तर लांब पडतं, किनाऱ्याने जवळ पडतं. पण किनाऱ्याने वळणे जास्त आहेत, अडचणी जास्त आहेत. त्या अडचणी पार करत आम्ही असं परिक्रमा हे मार्ग आहे या ठिकाणी चाललेलो आहे. थोडीशी झाडाची सावली पण लागते, सावलीत आल्याच्यानंतर बरं वाटतं, एकदम संत शांत हवं आहे. नर्मदे यार या ठिकाणी बघा, हा आहे ना आपण नर्मदा परिक्रमा मार्ग दक्षिण तटावरती मोहार गाव आहे, मोहार घाट आहे हा घाट आहे, ती सुंदर घाट आहे. आणि ही नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती बरोबर घाट आहे. आता दुपारचे आम्हाला आहे ना 1 वाजले या ठिकाणी. आणि ते सर्व हा असा घाट आहे या ठिकाणी, सुंदर असा घाट आहे मोहार. अरे वा, स्वच्छता रखे. तर वरती जाऊन थोडं मंदिर आहे, तिथे एक आश्रम आहे, राधाकृष्णाचं मंदिर आहे या ठिकाणी. आणि असा घाट आहे. नर्मदा परिक्रमा मार्गावर दक्षिण तटावर आलेलो आहे आम्ही. आणि या घाटावरती आहे आणि हे संपूर्ण घाटाचा असा परिसर आहे या ठिकाणी. आणि हे असं मंदिर आहे बघा, नर्मदे. रेड बघा, हे घाट आहे, या घाटाचा असा परिसर आहे. नमामि देवी नर्मदे, सुंदर असा घाट आहे. नर्मदा मैयाची धो वाहते या ठिकाणी, टन मारून आहे टन नर्मदा मैयाने. आणि अशा पावन अशा घाटावरती आहे आम्ही. आणि इथं राधाकृष्णाचं मंदिर आहे, त्या मंदिरावरती चाललेलो आहे. मोठं मंदिर आहे, मंदिरात चाललेलो आहे या ठिकाणी आपण. असा किनाऱ्यामार्गे आल्याच्यानंतर आपल्याला आहे ना असे काही पवित्र स्थळ भेटतात, सर्व पवित्र ठिकाणे भेटतात. ही पवित्र ठिकाणे आहेत अशी मोहार घाट या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी बघा, मोहार घाटावरून आहे ना निघाल्याच्यानंतर आम्हाला आहे ना आता ब्रह्मकुंड घाट या ठिकाणी जायचं आहे. तिथे 200 वर्षापूर्वीची मंदिर आहेत, शिवाजीचं मंदिर पण आहे त्या ठिकाणी एक. त्या ठिकाणी जायचं आहे आम्हाला. इथून 10 किलोमीटर अंतर आहे, 10 ते 11 किलोमीटर अंतर आहे. 3 वाजले आता 3 वाजता, कारण इथे ऊन भरपूर आहे, भरपूर लागते आता, कारण उन्हाळा चालू झालेला आहे, ऊन भरपूर. हा घाट होता या ठिकाणी. नर्मदा मैयाचं जल बघा, नर्मदा मैया कशा स्पीडने वाहते या ठिकाणावरून. किती स्पीड आहे नर्मदा मैयाला आणि किती मोठी झालेली आहे या ठिकाणी नर्मदा मैया. आणि आता आम्ही अशा मार्गे ब्रह्मकुंड या ठिकाणी चाललेलो आहे. या ठिकाणावरून थोडंसं का आता पिण्यासाठी पाणी घेतो या ठिकाणावरून. आणि मग आम्ही पुढे इथून या ठिकाणावरून पुढे ब्रह्मकुंड या ठिकाणी. असाच किनारा मार्ग कधी गव्हाच्या शेतातून, कधी याच्यातून त्याच्यातून जायचं आहे आता या ठिकाणी. नर्मदे सगुणा या ठिकाणी बघा, आम्ही मोहार या ठिकाणावरून, मोहार घाट आहे ना त्या ठिकाणावर निघलं नर्मदा परिक्रमा. फक्त आम्ही जो परिक्रमा आम्ही केलेली आहे, आम्ही जी केलेली आहे ना ती फक्त किनाऱ्यामार्गी परिक्रमा केलेली आहे. बाकी दुसऱ्या जिथं जे बॅकवॉटर असेल ना याचं आपल्या जे डॅम झालेत ना नर्मदा मैयाच्या याच्यावरती, ते जेवढे 5 डॅम झाले त्यांचं जे बॅकवॉटर असेल ना तेवढीच परिक्रमा फक्त आपल्याला आहे ना किनाऱ्यामार्गे न्यायला आहोत. पण त्याच्यामध्ये ना एक जो डॅम आहे ना तो डॅमला पाणी अडवलेलं नाही आहे, फक्त 4 डॅमचं पाणी आहे. ते 4 डॅमचं सरदार सरोवर आहे, बर्गी आहे, त्याच्यानंतर एक ओंकारेश्वरचा 3 आणि एक जो डॅम आहे 1 2 3 4 टोटल 4 डॅम आहेत. 4 डॅमचंच पाणी आहे फक्त या ठिकाणी अडवलेलं. आणि आत्ता हा नर्मदा परिक्रमा असा मार्ग आहे, असं किनारा मार्ग चालायला लागतं. ठिकाणी थोडा चढ उतारे या ठिकाणी बघा, असं थोडा किनाऱ्याला असं
रस्ते बनवलेले आहेत, पगदंडे आहेत. पगदंडीने चालायला लागतं, कारण शेतीमध्ये आहे ना, शेती करत असतात आणि शक्यतो चप्पल घालून किनाऱ्याने चालायला लागतं. कारण त्याचं कारण एक आहे, कारण इथे आहे ना किनाऱ्यामार्गे आहे ना एक जे इंजिन मोटारी असतात, लाईट असते ना, त्या लाईटीच्या सगळ्या वायरी असतात. वायरीचा एखाद्याला करंटचा झटका नको लागायला म्हणून शक्यतो चप्पल घातली ना काही प्रॉब्लेम येत नाही. कारण सारखं ओलं असतं या ठिकाणी. कारण भरपूर जण बिना चपलाचे पण आहेत आणि चपलवाले पण आहेत. पण किनाऱ्यामार्गे शक्यतो किनाऱ्यामार्गे लई जण परिक्रमा अशी करत नाही आणि काही रोडमार्गे करतात. रोडमार्गे पण जावं लागतं काही वेळेस आम्हाला पण. म्हणजे ज्या टायमिंगला जावं लागतं त्या टायमिंगला बॅकवॉटर असतं, नर्मदा मैयाचं बांध असतो एखादा बांध असतो ना, त्यावेळेस जावं लागतं. ते असं संपूर्ण असं आहे बघा. नर्मदे यार किती सुंदर दिसते. नर्मदा मैया किती मोठी झालेली, छोट्या रूपातून किती मोठे. आम्ही कितीतरी छोटं रूप पण पाहिलं नर्मदा मैयाचं. जिथं एक धार आपण म्हणतो ना, ते सुद्धा रूप पाहिले किनाऱ्यामार्गे. ते सुद्धा रूप आपल्या आहे ना व्हिडिओच्या याच्यात आहे, ते सुद्धा रूप आहे. पण एक धार पण आहे. नर्मदे यार, नर्मदे यार. या ठिकाणी बघा हा ब्रह्मकुंड घाट आहे, या ठिकाणी आलेलो आहे. तर ह्या घाटावरती आम्ही मुहार या घाटावरून हा ब्रह्मकुंड, राम लक्ष्मणाचं मंदिर आहे इथे आणि ह्या घाटावरती आहे, असा घाट आहे हा. आणि आता आम्ही चाललो आहे आश्रमकडे. इथून वर पायऱ्या चढवतो. नर्मदे यार. या ठिकाणी बघा हा आश्रमचा रोड आहे, आश्रमकडे चाललेलो आहे या ठिकाणी. तर ब्रह्मकुंड या ठिकाणी आलेलो आहे, तर आश्रम या ठिकाणी चाललेलो आहे. नर्मदे